पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मान्सूनपूर्व तयारी व आपत्कालीन व्यवस्थापनाबाबतचे नियोजन या विषयांवरती 28 मे रोजी आयुक्त डॉक्टर प्रशांत रसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली। यावेळी मान्सूनपूर्व कामाचा आढावा तसेच आपत्ती काळातील व्यवस्थापन या विषयांवरती चर्चा करण्यात आली। यावेळी धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना स्थलांतरित करण्याकामी पोलीस विभागाने सहकार्य करण्याबाबत सांगण्यात आले। तसेच पांडवकडा भाग पावसाळ्यात धोकादायक असतो, अनेकदा या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असते। याचा विचार करता पावसाळ्याच्या कालावधीत पांडवकडा भाग नागरिकांसाठी बंद ठेवण्याच्या दृष्टीने फलक लावण्याच्या सूचना बांधकाम विभागास देण्यात आल्या। तसेच त्या ठिकाणी पोलीस विभागानेही महानगरपालिकेला सहकार्य करावे अशी विनंती आयुक्तांनी केली। जेएसटीपी प्लांट सिडकोने हस्तांतरित केले नाहीत अशा एसटीपी प्लांट मधील बंद पंपांची दुरुस्ती करून ते सुरू ठेवणे, पावसाळ्यात ठिकठिकाणचे जनरेटर नेहमी कार्यान्वित ठेवणे, सिडको हद्दीतील बंद विद्युत व्यवस्था सुरू करणे, सिडको हद्दीतील नाले गटारींची साफसफाई करणे अशा विविध सूचना सिडको विभागास यावेळी देण्यात आल्या। पावसाळ्यात राष्ट्रीय महामार्गावर पुरेसा विद्युत पुरवठा तसेच पथदिवे कार्यान्वित ठेवणे तसेच राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी खड्डे विरहित राहतील याची दक्षता घेण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागास सूचित करण्यात आले। बस स्थानकासमोरील महामार्गालगत पाण्याचा निचरा करणाऱ्या पाईप्सची दुरुस्ती करणे, महामार्गावरील खड्डे भरून घेण्याबाबत भागात महाराष्ट्र राज्य रस्ते विभाग महामंडळास सूचित करण्यात आले। पावसाळ्यात आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी मान्सूनपूर्व कामकाजाचा आढावा महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला। तसेच महापालिका आणि शासनाच्या विविध विभागांच्या मध्ये समन्वय असणे गरजेचे असल्याने सर्वांनी आपापली जबाबदारी लक्षात घेऊन काम करण्याबाबत आयुक्तांनी यावेळी सर्वांना सांगितले। यावेळी उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते, उपायुक्त मारुती गायकवाड, उपायुक्त बाळासाहेब राजरे, शहर अभियंता संजय जगताप, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी, चारही प्रभागाचे प्रभाग अधिकारी, मुख्य अग्निशमन अधीक्षक प्रवीण बोडके, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे, महानगरपालिका विविध विभागाचे विभाग प्रमुख, पोलीस स्थानकांचे पोलीस निरीक्षक, वीज वितरण, सिडको प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अशा विविध विभागाचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।